माझी एक मैत्रीण आहे अदिती नावाची, ती मला 3 टोकन्स देणार ना, डोळे मीट आणि ह्याच्यातली शफल कर आधी आणि 3 टोकन्स दे मला, एक एक करून दे. हा दे, एक अजून एक दे आणि अजून एक दे. थँक्यू. हा 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक. पहिला स्पर्धकाचा क्रमांक आहे 13. पुढच्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 25. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 17. हे आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपली दुसरी राऊंड सुपर मार्केट. तर खेळ सुरू करायचा आहे, पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुलभा कांबळे. तुम्ही काय करता? घरीच असते. घरीच असता? हो. का हो? नोकरी करायला नाही आवडत मला. घरी आवडत नाही? हे बेस्ट आहे. मला पण नाही आवडत. मला घरचं काम, घरची स्वच्छता, घरी व्यवस्थित जेवण वगैरे बनवायला आवडतं मला. मला ते पण नाही आवडत. नाही आवडत. मला अजिबातच नाही आवडत. तुमच्या घरी गणपती असतो? असतो. किती दिवसांचा? माझ्या घरी 1.5 दिवसाचा. 1.5 दिवसाचं म्हणजे आता विसर्जन वगैरे झालेलं आहे. भरपूर कामं बिमा आता उरलेली समजा काही. तुम्हाला आता काम करायला आवडतं त्यामुळे नवीन नवीन कामं तुम्ही काढणार, त्या करत राहणार. बेस्ट आहे, बेस्ट आहे. बरं तुमचं असं काय आहे का, आठवण वगैरे आहे का आयुष्यात एखादी की एखादी गोष्ट होत नव्हती नीट, पण मग गणपतीची आराधना केली आणि असं काही झालं, सफल झाली ती गोष्ट, असं काही आहे? हो, माझ्या मुलीचं लग्न लवकर ठरत नव्हतं, आम्ही गणपतीच्या कृपेने झालं यावर्षी. अरे वा, ठीक आहे. म्हणजे गणपती आहे तुमच्या पाठीशी? हो आहे. मग आराधना केल्यावर आपल्याला काही ना काहीतरी फळ मिळतं. हो. मग कुठलाही देव असू दे, हो आराधना महत्वाची. हो. आणि मनापासून महत्वाची, आवरावरी पण महत्वाची. हो. खाणं करणं पण महत्वाचं. हो. आणि हे पण खेळणं महत्वाचं. हो, हे तर आहे. मग याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सीमा वसंतराव पडगण. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफच आहात. बर. आणि घरी गणपती वगैरे यावर्षी? हो आहे. आहे. किती दिवसांचा? 1.5 दिवसाचा. बर. यांना विचारलं तसं तुमच्या आयुष्यात काय आहे का असं एखादी आठवण वगैरे? हो आहे. काय आहे सांगा. गौरी ज्या दिवशी बसतात त्या दिवशी माझा जन्म झालेला आहे. अरे वा, बर, छान, मस्त आठवण आहे तुमची. त्यामुळे माझी आई गौरी बसवते माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने. वा. ते भरपूर म्हणजे हे करतात, शुभेच्छा वगैरे, आणि चांगली आठवण आहे आईसाठी माझ्या. खूप चांगले, खूप छान दिवस आहे आणि त्या दिवशी तुमचा जन्म झाला होता. ठीक आहे. या राऊंड साठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं संगीता कदम. अच्छा, तुम्ही काय करता? मी जॉब करते. अच्छा, काय करता? हॉस्पिटलमध्ये सिस्टर आहे. अरे वा, म्हणजे रुग्णांची सेवा करता तुम्ही. खूप मोठं आणि छान काम करताय तुम्ही. बरं, तुमच्या घरी गणपती असतो का? नाही, माझ्याकडे नसतो, माझ्या मामींकडे असतो. मामींकडे असतो. मग तुम्ही? मी आता तिथूनच आले. तिथूनच आला? वेळात वेळ काढून आलात तुम्ही गेम खेळायला? बरं, मग गणपतीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू दे. अजून काय आठवण आहे तुमच्या आयुष्यात की बाबा तुमच्या घरी नाही गणपती, पण कुठे दुसरीकडे तुम्ही मनात असं केलं की बाबा मला सफल होऊ दे हे काम, असं काही झालंय? हा, मी एकदा अष्टविनायकला गेले होते, तेव्हा मग बोललेले ते झालं माझं सफल झालं. आपला गणपती सगळ्यांचं आवडतं दैवत आहे. ठीक आहे. या राऊंड साठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभो सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. गप्पा मारून झाल्या, आता खेळूया आपली दुसरी राऊंड, सुपर मार्केट राऊंड. तर राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. तुम्हाला एक मी बजेट देणार. आता तुम्हाला करायचे काय, एका ठराविक वेळेत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक असेल किंवा जवळपास जाणारी असेल त्या ठरतील विजेत्या. ठीक आहे. सो आजचं बजेट आहे 805 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. 3:30. घ्या 1 मिनिटाचा वेळ आहे. बजेट लक्षात ठेवा. 805 रुपये आहे. जास्त पण नाही झालं पाहिजे, कमी पण नाही झालं पाहिजे. 3:30 खरेदी झालेली आहे. करूया आता टोटल.
टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते. संगीता कदम वहिनींनी खरेदी केली आहे 459 रुपयांची, सीमा वहिनींनी खरेदी केली आहे 412 रुपयाची आणि कांबळे वहिनींनी खरेदी केली आहे 576 रुपयाची. आपल्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी केलेली आहे कांबळे वहिनींनी, त्यामुळे त्या ठरत आहेत या भागाच्या विजेत्या. गणपती बाप्पा, हा लावा आता. काकू कुरकुरीत प्रतिक्रिया द्या. काय झालं? आनंद, मला एवढा आनंद झाला की मला बोलताच येत नाहीये. आवडली खरेदी? हो, सगळी तुम्हाला आहे. हो का? अजून तुमचा आनंद द्विगुणित करूया आपण. तुमच्याबरोबर कोण आले सांगा? माझी मैत्रीण आहे खास. कुठे आहेत त्या? आहे माझ्या बाजूला. अच्छा, त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी आणलंय. कुरकुरेचं नवं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स, हे तुमच्यासाठी. अंदाजे कितीच्या विजेत्या खुडे काकू आणि सुपर मार्केटच्या विजेत्या कांबळे काकू खेळणार आहेत आपली तिसरी राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, चावी निवडायची आहे त्या राऊंड साठी. या दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार हे ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. भांडा आहे, पळी आहे. ज्या काकू सर्वात जास्त आचमनं घेतील आणि जास्तीत जास्त पाणी संपवतील त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. सो स्टार्ट करूया. हा, साडे माडे 3. जास्तीत जास्त तुम्हाला पाणी संपवायचं आहे. भरपूर पाणी प्या. साडे माडे 3. थांबा. तर बघूया. खुडे काकूंपेक्षा कांबळे काकूंनी जास्त आचमने केलेली आहे, त्यामुळे त्यांची पूर्ण पाणी कपात आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी, लाल चावी. कांबळे काकूंना संधी मिळालेली आहे पहिल्यांदा चावी निवडायची. विचारूयात ना, सांगा कुठली चावी? हिरवी. नक्की? हो. मग घेऊन टाका. कांबळे काकूंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे खुडे काकू तुम्हाला मिळते लाल चावी. ही घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. निकाल आपल्या समोर आहे. खुडे काकूंना मिळालेला आहे गोमूत्र. त्या उपविजेते ठरलेले आहेत, त्यांचं मत जाणून घेऊया. कसं वाटतंय? गणपतीमध्ये मला म्हणजे काहीतरी कामाला आलं ते. कामाला येणार आहे ना ते? मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि विजेता ठरले आहेत कांबळे काकू, ज्यांना मिळालेली आहे ग्लास टॉप शेगडी. आभारी आहे. बोला बोला. किती आनंद झालाय तुम्हाला? खूपच आनंद झालाय मला. खूप आनंद झालाय. मग आता लगेच त्याच्यावर चहा गरम करताय? चहा करायचा. मग मी येतो लगेच. ठीक आहे. ओके. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाची. मी प्रश्न असा विचारला होता, ती कुठली नाजूक गोष्ट आहे की थोडीशी कुजबूज केली तरी ती फुटते? या, तुमचं नाव सांगा. रुक्मिणी विजय कटके. आणि उत्तर काय आहे? बातमी. नाही, उत्तर चुकलंय. अजून 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 का तुम्ही या. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक कांबळे. आणि उत्तर काय आहे? बिंग. उत्तर बरोबर आहे. हे घ्या, ही भेटवस्तू तुम्हाला. पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात. कुरकुरे प्रस्तुत साडे माडे 3.